सूर्यमालेची माहिती घेत असताना आपण सूर्यासह बुध, शुक्र, त्यानंतर आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र, नंतर पृथ्वीच्या पलीकडे असणारा मंगळ, त्याच्या पलीकडे असणारा गुरु यांची आपण माहिती घेतली. आज आपल्याला शनी ग्रहासंबंधी थोडीशी माहिती घ्यायची. कोणत्याही ग्रहाची माहिती घेत असताना आपण ती दोन पद्धतीने घेतोय. शेवटी आपल्या या माहितीला खूप मर्यादा येतात. या दोन पद्धती म्हणजे कोणत्या, तर एक खगोलशास्त्रीय माहिती आणि दुसरी त्या ग्रहाचे मानवी जीवनावर आणि सृष्टीवर होणारे परिणाम ह्यांची माहिती. याला फलज्योतिषीय माहिती म्हणून. पैकी खगोलशास्त्रीय माहिती जी आहे ती अतिशय त्रोटक आहे. कारण मुळातच हा विषय अतिशय गहन आहे आणि डोक्याला फार ताण द्यावा लागणार आहे. खगोलशास्त्र समजायला गणिताचं आणि ॲस्ट्रोफिजिक्स या विषयाचं अतिसखोल ज्ञान लागतं आणि तेवढी आकलनशक्ती पण लागते. म्हणून आपण खगोलशास्त्राविषयीची माहिती घेताना कोणत्याही ग्रहाची अतिशय थोडक्यात घेणार आहोत. या शनीची खगोलशास्त्रीय माहिती अगदी थोड्या विधानामध्ये आपल्याला अशी सांगता येते की शनी हा आपल्या सूर्यमालेतला 6वा ग्रह आहे. बुध पहिला, शुक्र दुसरा, पृथ्वी तिसरा, मंगळ चौथा, गुरु 5वा आणि शनी 6वा. आणि हा बहिर्ग्रह आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणाऱ्या ग्रहांना आपण अंतर्ग्रह आणि नंतरच्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतो. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या ग्रहाप्रमाणे शनी हा टेरेस्ट्रियल प्लॅनेट नाही. म्हणजे घनरूप वस्तू नाही आहे शनी. म्हणजे एक वायुरूप आहे, ढगांचा बनलेला आहे. धूळ की जी एका विशिष्ट केंद्राभोवती सतत गिरट्या घालते असा जो गोळा बनलेला आहे. जसं गुरुच्या बाबतीत आहे. गुरुला त्याच्या केंद्राभोवतीचा भाग थोडा टणक आहे आणि बाकी सगळे दाट अशा ढगांचं आवरण आहे. तसंच शनीला आहे. नंतर या शनीच्या सभोवताली फार अति दाटीवाटीचे ढग पसरलेले आहेत. आणि म्हणून पृथ्वीवरून सोडलेल्या यानावाटे ज्या पद्धतीनं आपल्याला मंगळाची जास्त माहिती मिळू शकते, छायाचित्रे मिळू शकतात, तेवढी छायाचित्र स्पष्ट प्रमाणामध्ये शनीचे आपल्याला मिळू शकत नाही. कारण प्रकाशकिरण तिथपर्यंत पोचणे आणि तिथून पुन्हा माघार येणे, फोटो घेणे ही क्रिया गुंतागुंतीची असून ती दाट ढगांच्या आवरणामध्ये सहजासहजी होत नाही. या खगोलशास्त्रीय माहितीचा आपल्याला फलज्योतिषामध्ये असा उपयोग करून घेता येतो की ज्याप्रमाणे यानाला शनीचं पूर्ण आकलन, शनीची पूर्ण माहिती मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे मानवी जीवनावर होणारे परिणाम शनीचे आपल्याला पूर्णपणे स्पष्ट करून सांगता येत नाहीत. हे त्याचं ॲप्लिकेशन झालं खगोलीय माहितीचं, फलज्योतिषीय माहितीवर असणारं ॲप्लिकेशन. या शनीचा व्यास 1,20,536 किलोमीटर आहे व्यास.
शनी पूर्ण गोलाकृती नसून उभा अंडाकृती ग्रह आहे आणि पृथ्वीपासून तो 120 कोट किलोमीटर दूर आहे. इतका अंतर आहे पृथ्वीचं आणि शनीचं. एवढ्या लांब अंतरावरचा ग्रह, त्याची खगोलीय माहिती मिळवणं म्हणजे एक मानवाच्या दृष्टीनं आव्हान आहे. ते आव्हान मानवानं पेललंय. नंतर हा आपल्या सूर्यमालेतला दुसरा मोठा ग्रह आहे. सगळ्यात मोठा ग्रह गुरु, आणि गुरु खालोखाल मोठा ग्रह असेल तर तो शनी आहे. आणि हा पृथ्वीच्या 95 पट मोठा आहे. पृथ्वीच्या 95 पट मोठा असून सुद्धा शनीची घनता पृथ्वीच्या घनतेपेक्षा कमी आहे. म्हणजे हा शनी जर आपण उचलला ग्रह, तर उचलून आपण समुद्रामध्ये टाकला तर तो समुद्रात बुडणार नाही. हे सर्वस्वी अशक्य आहे. परंतु एक गमतीदार उदाहरण म्हणून आपल्याला घ्यायचं, त्याची घनता समजण्यासाठी, म्हणून तो पाण्यावर तरंगेल. नंतर शनी ग्रहाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याला सगळ्यात जास्त चंद्र आहेत. उपग्रहालाच आपण चंद्र म्हणतो. फार दिवसापूर्वीपर्यंत गुरु ग्रह हा सर्वात जास्त चंद्र असणारा ग्रह समजला जात होता. परंतु खगोलशास्त्रीय माहितीनुसार शनी हा सर्वात जास्त चंद्र असणारा ग्रह असून त्याला जवळपास 82 चंद्र आहेत. यापैकी 17 चंद्रांची पद्धत अशी गमतीदार, आउट ऑफ 82 17 चंद्र असे की ते पश्चिमेकडून पूर्वेकडे न फिरता पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. असं का होतंय याचं आपल्याला अजून शास्त्रीय कारण सापडलेलं नाही, परंतु असं होतंय. जनरली शुक्र आणि हर्षल हे 2 ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात असं आपण पाहिलंय. पण उपग्रहापैकी शनीच्या उपग्रहापैकी 17 उपग्रह मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. शनी मात्र स्वतः पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. या चंद्रामध्ये टायटन हा जो उपग्रह आहे शनीचा, तो सर्वात मोठा आहे. आणि या टायटननं जगभरातल्या सर्व खगोलशास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. एकच कुतूहल आहे समस्त मानव जातीला की आपल्यासारखी सजीव सृष्टी दुसऱ्या कुठल्या ग्रहावर असेल का, उपग्रहावर असेल का. तर टायटन या शनीच्या चंद्रावर असणारं जे काही वातावरण, तिथली परिस्थिती पाहून असं वाटतंय की तिथे सजीव सृष्ट्या असाव्या असं पहिल्यांदा वाटलं. कारण तरल पदार्थांचे फोटो टायटनवरचे पृथ्वीपर्यंत आलेले होते. परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे की टायटनवर जे वातावरण आहे त्यामध्ये 95% नायट्रोजन आहे आणि उरलेल्या 5% बाकीचे सगळे वायू आहेत. शनीवर मात्र जास्तीत जास्त प्रमाण हायड्रोजनचं आहे, त्याच्या खालोखाल हिलियमचं आहे. शनी ग्रह स्वतःभोवती एक प्रदक्षिणा 10 तास 39 मिनिटे आणि 22 सेकंद एवढ्या काळामध्ये स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजे शनिवरचा दिवस पृथ्वीसापेक्ष 10 तास 39 मिनिटे 22 सेकंद आहे. आणि शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी म्हणून
29.46 वर्ष लागतात, ॲप्रॉक्सिमेट 30 वर्ष. आता दुसरं फलज्योतिषाचं आणि याचं एक साम्य असं होतंय की शनीला आपल्या क्रांतिवृत्तावर ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशीतून एक भ्रमण पूर्ण करण्यासाठी अंदाजे 29.5 ते 30 वर्ष लागतात, बहुतेक 29.5 वर्ष लागतात. आणि शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.46 वर्षे लागतात. म्हणजे जवळजवळ गुरुप्रमाणच शनीची 12 राशीतून फिरण्याची कालमर्यादा आणि सूर्याभोवती फिरण्याची कालमर्यादा सारखीच आहे. नंतर या शनीच्या चंद्रापैकी थोडंसं मागं जाऊन माहिती घेऊया आपण की अनेक चंद्र आहेत अवकाशामध्ये. म्हणजे प्रत्येक ग्रहाच्या उपग्रहाला आपण चंद्र म्हणतो. गुरुला आहेत, मंगळाला, नेपच्यूनला, तसंच शनीला. पैकी ह्याच्या आधी आपण टायटन हा जो ग्रह पाहिला तो टायटन सर्व चंद्रामध्ये म्हणजे सगळ्या ग्रहांच्या चंद्रामध्ये आकारानं 2 नंबर आहे. अशी शनीची आपल्याला खगोलशास्त्रीय तुरटक माहिती घेता येते. याच शनीची आता फलज्योतिषाची माहिती घेत असताना आपल्याला पहिल्यांदा प्राचीन ऋषीमुनींनी खगोलाचं निरीक्षण करत असताना शनीपर्यंतची निरीक्षणं करून ठेवलेली आहेत. जास्तीत जास्त जुना उल्लेख ऋग्वेदामध्ये शनी ग्रहाच्या बाबतीत आपल्याला आढळतो. तो उल्लेख कसा आहे, ती ऋचा कशी, हा भाग थोडासा वेगळा आहे. त्या शनीला क्रूर ग्रह म्हटलेला आहे आणि अस्पष्ट दिसणारा असं म्हटलेलं आहे. त्याही पुढं जाऊन त्याच्या अलीकडं आलं तर रामायणामध्ये शनीचा उल्लेख आहे, शनी ग्रहाचा. तो कसा आहे तर राजा दशरथाचा आणि शनी ग्रहाचा कलह झाला होता असं म्हटलंय. राजा दशरथ प्रभू रामचंद्राचे पिताश्री, त्यांचं आणि शनी ग्रहाचं युद्ध झालेलं होतं. आणि त्या युद्धामध्ये शनी ग्रहाचा दशरथ राजाने पराभव केला आणि शनीकडून असा कृपावर मागून घेतला की माझ्या राज्यामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना मी पीडा देणार नाही. म्हणजे शनी पीडा देतो हे रामायण काळापासूनच्या लोकांना माहीत आहे. तर रामायण प्रत्यक्ष केव्हा होऊन गेलं, रामराज्य केव्हा होऊन गेलं, हा थोडाशा मतमतांतराचा जरी विषय असला तर त्याला फार मोठा काळ होऊन गेलाय हे तर निश्चित. म्हणजे पीडा देणारा ग्रह शनी हे जनमानसामध्ये चांगलं रुतून बसलेलं आहे आणि ते खरं पण आहे. पीडा देणारा सूर्याला म्हटलं नाही, बुधाला, शुक्राला, गुरुला, मंगळाला म्हटलं नाही. देतात पीडा ते, पण काही वेळेला म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला ते ग्रह शुभफलदायी ठरतात असं पहिल्यापासूनचं मत सर्वसामान्य लोकांचं आणि फलज्योतिषांचं आहे. वराह मिहीर, दुसरा भास्कराचार्य असे जे, त्यानंतर फलदीपिका लिहिणारे, सर्वार्थ चिंतामणी लिहिणारे, बृहज्जातक लिहिणारे, या सर्वांमध्ये होरास्कंद, गणित, त्यानंतर मेदिनी भविष्य, या सर्वांमध्ये जे काही टिप्पणी शनीच्या बाबतीत आले
ती बऱ्याच अंशी निगेटिव्ह आलेली आहे. तसंच महाभारतामध्ये सुद्धा शनिग्रहाचा उल्लेख आहे. रामायणामध्ये शनिग्रहाचा उल्लेख अजून थोडासा आपल्याला गमतीनं पाहावा लागतो. त्या काळी ग्रहांना दृष्टी होती किंवा दृष्टी आहे, हे फार मोठं धक्कादायक विधान जे सत्य आहे त्या लोकांनी कसं केलंय हे अजून आपल्याला कोड उलगडलेलं नाही. मग नुसत्या उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करून केलं का त्यांना अंतर्मानाच्या स्फूर्तीनं अंतर्ज्ञानानं त्यांना ते झालं, पण ते झालं. आणि आज तागायत आजच्या फल ज्योतिषापर्यंत आपल्या त्या अनुभवाला येते. तर शनी ज्या स्थानात असतो त्या स्थानाविषयी वाईट फळं देतोच देतो, परंतु त्याची दृष्टी जिथं पडते तिथली सदा त्या स्थानाच्या संदर्भात असणाऱ्या घडामोडींची वाईट फळं देतो. हे मत पूर्वाचार्यापासून चालत आलेलं आहे, ते अद्याप आहे. याचं एक बोलकं उदाहरण रामायणामध्ये आहे, ते अगदी थोड्या 1-2 मिनिटात आपण त्याची चर्चा करू. रावणानं तिन्ही लोक जिंकले, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग. तिन्ही लोक जिंकले, सगळ्या ग्रहांचा पराभव केला. त्यावेळी ज्ञात असणारे ग्रह शनीपर्यंतचे सगळ्या ग्रहांचा पराभव केला. ते ग्रह धरून आणले. आपल्याला जायचंय कुठं? शनीच्या दृष्टीची गंमत बघायची. ते सगळे ग्रह धरून आणले आणि ओळीनं उतरंड लावली, त्यांची पालथे पाडून उतरंड लावली आणि त्यांच्या पाठीवर पाय देऊन रावण सिंहासनावर जाऊन बसायचा. गंमत बघायची आपल्याला इथं. आणि त्याचा रोजचा दिनक्रम चालू होता आणि त्याला अभिमान होता. मग एके दिवशी नारद फिरत फिरत गेले आणि त्यांनी ती चित्र पाहिलं की रावण काय करतोय. सिंहासनापर्यंत जायला त्यानं पायऱ्या केल्यात आणि त्यांच्या पाठीवर पाय दान 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 आदळत जाऊन सिंहासनावर बसले. म्हणजे एवढे त्यानं ग्रहावर सुद्धा विजय मिळवला होता. ग्रहावर विजय मिळवणारा अद्याप आपल्या पृथ्वी तलावर निर्माण झालेला नाही. तरी परंतु रामायणामध्ये असं सांगितलंय की ग्रहांना पालथं पाडून रावण त्यांच्यावर पाय टाकून सिंहासनावर जाऊन बसत होता. आणि नारदाने बघितली शनीची दशा. अरे काय म्हणले शनी महाराज, काय तुमची अवस्था, सगळ्या जगामध्ये तुमचा दरारा, सगळे तुम्हाला भेटात. अगदी आबाल वृद्ध, आ म्हणजे पासून, बाल म्हणजे बालक, लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे तुम्हाला घेतात. देव तुम्हाला टरकून आहेत, तुमच्यात असणारे ग्रह तुम्हाला टरकून आहेत आणि तुम्हाला म्हणले रावणानं पालथं पाडावं आणि तुमच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर जाऊन बसावं. हॅट म्हणले काय तुझ्या अर्थ राहिला. मग शनी म्हणला, नारद मुनी एक कृपा करा म्हणला, मला ह्या रावणानं पालथं पाडलंय, तर फक्त मला उठाण करायची काहीतरी युक्ती तुम्ही शोधून काढा आणि मला एकदा रावणाकडे फक्त पाहू द्या. इथं आपण आपल्या मुद्द्याकडे आलो. मग नारदाला धंदा तेवढाच. दत्तप्रबोध ग्रंथामध्ये नारदाला चाटळ ग्रह म्हणले, चाड्या लावणारा माणूस म्हटले. अनंत सुत कावडे बाबांनी लिहिलेला अत्यंत प्रासादिक ग्रंथ आहे. त्यांना असंच केलं होतं. ब्रह्मदेव, विष्णू
आणि शंकर यांच्या बायकांना अनुसयेची महती सांगून काडी लावली होती. त्याच त्या नारदाच्या गुणधर्माप्रमाणे नारद रावणाकडे गेले, त्याची थोडी स्तुती केली आणि म्हणाले की रावणा, तू एक चूक करतोयस. रावण म्हणला, मुनिश्री काय चूक आहे माझी? हारे म्हणले, तू ग्रहांना पालथं पाडलं. हो म्हणला, पालथं पाडले म्हणला, मी त्यांना जिंकून आणले. तर तसं नाही म्हणले. शत्रूच्या पाठीवर पाय देण्यापेक्षा शत्रूच्या उरावर पाय देऊन गेलेलं केव्हाही जास्त भूषणावं आहे. रावण मुळातच घमेंडी, अहंकारी, त्याच्यातला अहंकार जागृत झाला आणि गडबडीनं जाऊन त्यानं काय केलं, लाथेनच सगळी घरं जे पालथे पाडले होते ते लाथेनं उताणे केले. त्यात शनी महाराज पण आले आणि शनी महाराजाला त्याने लाथेनं उताणं केलं की शनीची दृष्टी रावणावर पडली. थोडी तिरपी पडली, म्हणजे आजच्या भाषेमध्ये तिसरी असेल किंवा 10वी असेल, कारण शनीला 3 दृष्टी येतात. त्या फलज्योतिषामध्ये पाहतो. तिसऱ्या स्थानावर शनी स्वतःपासून, 7व्या आणि 10व्या. आणि रावणाकडे पाहिलं की लगेच त्या दिवशी रात्री सीतेला उचलून आणण्याचा मोह रावणाला निर्माण झाला आणि त्याची अधोगती चालू झाली. आपल्याला कुठपर्यंत यायचंय? शनीचा उल्लेख प्राचीन काळापासून, म्हणजे रामायणाच्या आधीचं काव्य आपल्याला सापडत नाही, वेदवाङ्मय सापडतं. वेदवाङ्मयामध्ये आहे उल्लेख, तो पण आपण पाहिला. नंतर रामायणामध्ये उल्लेख आहे, तो पण आता पाहतोय आपण. आणि शनीच्या दृष्टीचा उल्लेख अशा पद्धतीनं महर्षी वाल्मिकीने केलाय. ज्या वेळेला शनीची दृष्टी पडली रावणावर, तेव्हा त्याच्या चित्तामध्ये भ्रम निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला, मोह निर्माण झाला की ज्या बाबी माणसाला अधोगतीकडे नेतात. आणि त्याच रात्री त्यानं कटकारस्थान रचलं आणि सीतेला पळवून आणायचा घाट घातला. हे शनीच्या दृष्टीचं महात्म्य. थोडंसं आपण विषयापासून वाचलं आलोय, परंतु शनीची दृष्टी किती भयानक असते याचा आपल्याला एक अनुभव किंवा एक दाखला आपल्याला पुराण वाङ्मयामध्ये सापडतो, तेवढं आपण पाहिलं. त्यानंतर अजून एक योग आहे शनीच्या बाबतीतला, रोहिणी शकट भेद म्हणतात त्याला. रोहिणी नक्षत्र, आणि ज्या ज्या वेळेला रोहिणी नक्षत्रातून शनीचं भ्रमण चालू होतं, नक्षत्र म्हणजे काय आपल्याला माहित आहे, क्रांतिवृत्ताचे, म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती ज्या मार्गाने फिरते त्या मार्गाचे केलेले 27 भाग, आणि त्या प्रत्येक भागाला एक एक नक्षत्राचं नाव दिले, पैकी रोहिणी एक. ज्या ज्या वेळेला रोहिणी नक्षत्रातून शनी जातो त्यावेळेला मोठी संकट निर्माण करतो, नैसर्गिक संकटांची निर्मिती होते. आतापर्यंत सुद्धा आपण सगळ्या ज्योतिषी मित्रांनी पाहिलं पाहिजे मागं जाऊन की ज्या ज्या वेळेला रोहिणी नक्षत्रामधून शनी गेलाय त्या त्या वेळेला एक तर अतिवृष्टी, अनावृष्टी, भयंकर महापूर किंवा दुष्काळ, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये सूर्याचं तापमान वाढणं, आणि हे होत असताना पुन्हा युद्ध घडून येणं, या सगळ्या गोष्टी होतात ज्या ज्यावेळी शनी रोहिणी नक्षत्रातून जातो. रोहिणी नक्षत्रातून जातो म्हणजे वृषभेतून जातो. वृषभेतला शनी तेवढासा तापदायक फलज्योतिषामध्ये सांगितलेला नाही, परंतु रोहिणी नक्षत्रातून जात असताना मात्र तो तापदायक जातो. इतकं सूक्ष्म निरीक्षण केव्हाही एखादी टिप्पणी करायची झाली तर एका निरीक्षणाच्या अनुभवातून होत नाही. दॅट इज वाय हर्षल, नेपच्यून, प्लुटो विषयी आपण तेवढी परफेक्ट विधानं किंवा कन्फर्मेटिव्ह स्टेटमेंट्स ज्याला आपण म्हणतो तेवढे आपण करू शकत नाही, कारण तेवढी निरीक्षणं अजून तिची नोंदली गेलेली नाहीत.
मग हर्षल नेप्च्यून प्लुटो म्हणा, शनी म्हणा, रोहिणी नक्षत्रात असताना इतर ग्रह कोणत्या नक्षत्रात होते, कोणत्या स्थितीत होते, कशा गतीत होते, हे सगळा अभ्यास करून निष्कर्ष काढायला हजारो वर्ष निष्कर्ष काढायला गेलेले असतील. आणि त्यातून असा निष्कर्ष काढला गेलाय की रोहिणी नक्षत्रातून शनी जात असताना अभूतपूर्व घटना घडतात. त्याला रोहिणी शकट भेद म्हणतात. हे आपण प्राचीन साहित्यामध्ये भारताच्या कसा शनीचा उल्लेख आहे ते आपण पाहिलं. म्हणजे शनीचा उल्लेख किंवा शनीची महती, शनीचं महात्म्य हे पीडादायक असं केलेलं आहे. रावणाच्या बाबतीत तेच घडलं. प्रभू रामचंद्राची कुंडली घ्या कर्क लग्नाची. मेषेचा रवी, तुळेचा शनी. बापाविषयी अत्यंत आदर, अतिशय श्रद्धा. मुलाची पित्यावर, पित्याचं अतिशय प्रेम पुत्रावर, प्रभू रामचंद्रावर. परंतु रवी शनी प्रतियोग दोघंही मेष आणि तुळ राशीमध्ये असताना ज्या वेळेला अभिषेक करायचा होता त्याच दिवशी रामाला वनवास पत्करावा लागला. पुढे जेव्हा आपण ग्रहांची योग पाहणार आहोत तेव्हा हे उदाहरण आपल्याला स्पष्ट करून अजून सांगता येईल. इथे मुहूर्तशास्त्राची माती केली. नाहीतरी राज्याभिषेकाचा मुहूर्त महर्षी वसिष्ठानेच काढला होता. पण ज्या वेळेला राजमुकुट डोक्यावर यायचा त्यावेळेला राजमुकुट राहिलंच, पण केस मोकळे सोडून अंगाला वल्कल बांधून बायकोसह घरदार सोडावं लागलं. रवी शनी प्रतियोगाचा परिणाम. म्हणजे देवावतारी माणसाला सुद्धा हे ग्रहांचे परिणाम चुकवता आलेले नाहीत. का तर त्यांनी जेव्हा मानवाचं रूप घेतलं त्यावेळेला मानवाप्रमाणे सगळे त्यांना सुख दुःख भोगावी लागली. एवढ्या प्रचंड पसाऱ्यामध्ये शनीची जी बाकीची नावं आहेत ते आपल्याला पाहिजे. शनैश्चर, छायासुनु, यम, यमाग्रज, गृध्रवाहन, पंगू, गोण, आरती, मंद, छायात्मज, अर्कसुत, सौरी, नील, क्रूर, कृशांग, छाया, रविसुत, फणी, तम, रविपुत्र, अर्कगोत्रीय, मंदचर, कोणस्थ, पिंगल, असित, बभ्रू, कृष्ण, रौद्रोंतक, रौद्रदेही, अंतक आणि भृत्य. इतकी शनीची वेगवेगळ्या नावानं महती किंवा वेगवेगळ्या नावानं शनीचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये, मग ते फलज्योतिषाचे असोत अथवा दुसऱ्या कुठल्या विषयावर लिहिलेले असोत, इतकी माहिती, इतकी नावं त्याच्या आलेली आहेत. त्यामध्ये अनेक नावं आहेत ते असे आहेत की तो सूर्याचा मुलगा आहे. छाया मार्तंड संभूतम, सूर्याची पत्नी छाया. मार्तंड म्हणजे सूर्य. छाया आणि मार्तंड याच्यापासून निर्माण झालेला म्हणजे सूर्य म्हणजे शनी. सूर्यपुत्र पण नाव आहे, रविसुत नाव आहे, त्यानंतर रविपुत्र पण नाव आहे. अर्क म्हणजे सूर्य, अर्क गोत्रीय त्याचं नाव आहे. आणि मंदचर म्हटलंय त्याला. मंदचर म्हणजे हळूहळू चालणारा. मुळात शनै शनै म्हणजे हळूहळू. शनै शनैश्चरती ती शनिचर, हळूहळू चालतो तो शनिचर. अशा अर्थानं शनीचं नाव तिथं उल्लेखले गेलेलं आहे.
नंतर शनीच्या 2 राशी स्वराशी म्हणून आहेत. आउट ऑफ 1 इज मकर अँड सेकंड इज कुंभ. मकरेचं आणि कुंभेचं स्वामित्व शनीला बहाल केलेलं आहे. शनीची तुळा रास ही उच्च रास समजली आणि शनीची मेष रास ही नीच रास समजली. तसंच वेगळ्या 3 नक्षत्रावर शनीची महादशा चालू होते. ती नक्षत्र शनीच्या मालकीची आहेत. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीपर्यंत जायला अंदाजे 2.5 वर्ष लागतात. म्हणजे पूर्ण 12 राशीचं भ्रमण पूर्ण व्हायला शनीला 30 वर्ष लागतात. इथपर्यंतची आपण प्राचीन साहित्यामध्ये असलेली माहिती पाहतोय. आणि शनीला असणारी भ्रमणं आहेत ती अद्याप खरी ठरलेली आहे. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणत्याही प्रकारची तांत्रिक उपकरणं नसताना कसं काय त्या लोकांनी एवढं निरीक्षण केलं ही खरोखर आश्चर्याची बाब आहे. त्यांच्या चिकाटीची करावी तेवढी प्रशंसा किंवा त्याच्याविषयी मानावी तेवढी कृतज्ञता थोडी. आता या शनीची फळं पाहत असताना आपल्याला शनीचं भौतिक गुणधर्म किंवा सर्वसामान्य गुणधर्म म्हणून भौतिक म्हणण्यापेक्षा सामान्य गुणधर्म काय काय ते आपल्याला पाहिजे. तर स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर शनी ही जिवंत भगवद्गीता आहे. हा आपण काय विधान करतोय ते. शनी जिवंत भगवद्गीता आहे, जीवनाचं सार. जसं कसं जगावं हे जसं गीतेमध्ये सांगितलंय तसं शनीच्या गुणधर्मामध्ये कसं जगावं याची आपल्याला माहिती मिळते. जरी शनीचा गुणधर्म पीडादायक असला आणि तो माणसाच्या मनावर फार बिंबला गेलाय. सूर्यावरून नावं ठेवलेली आहेत मुलांची आपल्या, चंद्रावरून काही बायकांची नावं आहेत, पण शनीवरून कोणी आपल्या पोरांची नावं ठेवलेली नाहीत. अरुण म्हणतो, रवी म्हणतो, सूर्यकांत म्हणतो, चंद्रावरून नाव ठेवलेले चंद्रमुखी वगैरे स्त्रियांची, पण शनीवरून नाव इतके शनीचं धास्ती या जनमानसावर शनीची एवढी धास्ती. तरी परंतु आपण शनीला चांगलंच म्हणतोय का, तर त्याच्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत ते आपण पाहूया. आणि ते पाहत असताना शनीच्या वेगवेगळ्या वाईट बाजू प्रत्येक ग्रहाला तेच आहे. कारण कोणताही ग्रह पूर्णपणे अशुभ किंवा पूर्णपणे शुभ नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला मकर कुंभेत असताना शनी स्वगृहीचा समजला जातो आणि तुळेत असताना शनी उच्च राशीचा समजला जातो, मेषेत असताना तो नीच राशीचा समजला जातो. म्हणजे मकर, कुंभ आणि तूळ या राशीमध्ये शनी असताना जी व्यक्ती जन्म घेतात त्यांना शनीबळ चांगलं असतं असं समजलं जातं. परंतु त्या सर्व लोकांना नाही. फक्त काय होतंय तर शनीची पीडा थोडीशी कमी होते आणि थोडी पॉझिटिव्ह फळं आपण शनीची मिळतात. आता शनीच्या कारकत्वाचा विचार करत असताना पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय की शनी स्वतः कोणतं काम करायचं सांगत नाही. तो परपीडा करा सांगणार नाही, दान धर्म करा नाही सांगत, कष्ट करा सांगत नाही. फक्त शनी काय करतोय तर तुम्ही जे केलंय त्या कामाचं माप तुमच्या पदरात टाकतोय.
कर्मफलदाता शनी. जे आपण चांगले केले, वाईट केले, त्याचं फळ त्या त्या माणसाच्या पदरात टाकण्याचं काम शनीच आहे. म्हणून शनीला कर्मफलदाता असं म्हटलंय. आता कर्म म्हटल्यानंतर काय? कर्म म्हणजे काम करणे नव्हे. तर या कर्माचेच दोन प्रकार आहेत. एक संचित कर्म आणि दुसरं प्रारब्ध कर्म. बोलता बोलता आपण म्हणून जातो, काय करावं, आमचं प्रारब्धच तसं आहे. काय करावं, आपले जे संचितात आहे ते घडतंय. नशिबाचीच दुसरी दोन नाव आहेत, संचित आणि प्रारब्ध, पण ती वेगळी वेगळी टप्पे. तुमचा एकूण बँक बॅलन्स किती, इथं आपल्याला थोडंसं हिंदू संस्कृतीकडे यावं लागते, कारण ते अनेक जन्मांचा हिशोब ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही यापूर्वी ज्या योनीमध्ये होता, अनेक योनीमध्ये होता, त्या सर्व योनीमध्ये असताना केलेल्या कामाचा साठपा भल्या बुऱ्या, दॅट इज द संचित. आणि या जन्मामध्ये त्या कामापैकी कुठल्या कामांची फळं तुम्हाला भोगायचे, त्याचं नाव प्रारब्ध. आणि निसर्ग कुंडलीमध्ये मेष लग्नाच्या दशमाचं कारकत्व शनीकडे दिलेलं आहे. म्हणजे कर्मस्थान. शनीवरून माणसाचं कर्म पाहिलं जातं. तो काय करतोय हे पाहिलं जातंय. म्हणजे कर्म पाहिलं जातं म्हणजे तो काय करतोय पाहिलं जात नाही. त्याचं प्रारब्ध कसं आहे, त्याचं संचित कसं आहे, हे शनीच्या स्थितीवरनं पटकन ज्योतिषाच्या लक्षात येतं की ह्या कुंडलीची एकूण लायकी काय. म्हणून शनी हा आरसा आहे. आपल्या केलेल्या कामाचं प्रतिबिंब कुंडलीमध्ये उतरतं. म्हणून शनीला आरसा म्हटलेलं आहे. प्रारब्ध कर्म, संचित कर्म याचे परिणाम शनी आपल्याला भोगायला लावतो. हे शनीचं पहिलं कारकत्व आहे. म्हणजे कर्मफलदाता शनी हे त्याचं पहिलं कारकत्व झालं. शनी काम कुठलं करावं सांगत नाही, कसं करावं सांगत नाही, परंतु त्या कर्माची फळं आपल्याला शनीमुळे भेटतात आणि ते आपली कुंडली सांगते. दुसरं शनीचं कारकत्व धर्म आणि न्याय. हिंदू, जैन, पारशी या अर्थानं धर्म नव्हे. ध्रुव धारयति इति धर्मः. माणसाची जी धारणा असते त्याला धर्म म्हटलेलं आहे. म्हणजे माणसाचा धर्म कोणता आहे. पुन्हा आपण नाव घ्यायचं नाही धर्माचं, कारण धर्माचं नाव शनीमध्ये नाही आहे. पण या माणसाची धारणा कोणती आहे जीवनाकडे पाहण्याची. भोगाची आहे का त्यागाची आहे, आसक्तीची आहे का विरक्तीची आहे, हे शनी स्पष्ट करून सांगतो कुंडलीमध्ये. आणि न्यायाचं कारकत्व शनीकडे. न्याय इथे स्त्री पुरुष हा भेद नाही. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की ह्या माणसानं एवढी पापं केली, एवढ्या लोकांना मातीत घातले, एवढ्या लोकांचा तळतळाट घेतलाय, पण त्याचं काहीही वाकडं झालेलं नाही. आणि मग आपणच आपल्या मनामध्ये खट्टू होतो की काय चांगलं वागून तर उपयोग आहे. तसं नाही. एखाद्या व्यक्तीला धुरंधर राजकारणी, मोठा उद्योगपती, फार मोठा संगीतकार, कलाकार, गायक, क्रीडापटू म्हणून आपण ओळखत असतो,
आपल्या आणि त्याची तेवढीच ओळख असते. टी व्हीच्या माध्यमातून कळणारी, रेडिओच्या माध्यमातून कळणारी, वर्तमानपत्रातून कळणारी तेवढीच ओळख आपली त्या माणसाची असते. परंतु त्या माणसाच्या खाजगी जीवनाची आपल्याला सगळी माहिती नसते. म्हणून आपण म्हणतो त्याचं काय वाईट झालं. तसं नाहीये. शनी हा न्याय देतो, विलंबाने का होईना पण न्याय देतो. आपल्या हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, देर से आए लेकिन दुरुस्त आहे. विलंबाने जरी म्हटला तरी परंतु शनी न्याय देतो. हे शनीचं कार्यकर्तं बघायच्या आधी आपल्याला शनीचे मानवी शरीरावर होणारे परिणाम थोडं पाहायचं राहिलं होतं. सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ यांचे परिणाम आपण पाहिले. तसे शनीचे परिणाम होतात मानवी शरीरावर. ते म्हणजे दीर्घकालीन, अति दीर्घकालीन टिकणारे आजार शनीमुळे निर्माण होतात. शनी दूषित झाला तर, आणि ते एकदा का निर्माण झाले की काल आपण व्याधीची व्याख्या केलेली विकृतीची तसं. म्हणजे शनी आजार म्हणण्यापेक्षा विकृती निर्माण करतो. त्यातल्या त्यात अर्धांगवायू हा जो प्रकार आहे शरीरशास्त्रामध्ये, तो शनीच्या अंमलाखाली येतो. संधिवात ही व्याधी, ही विकृती शनीच्या अंमलाखाली येते. दमा, अस्थमा ही विकृती शनीच्या अंमलाखाली येते. म्हणजे वातजन्य विकृती. मुळात शनी तमोगुणी पुरुष नपुसक ग्रह आहे, शुक्र स्त्री ग्रह आहे, सूर्य पुरुष ग्रह आहे, गुरु पुरुष ग्रह आहे. परंतु बुध आणि शनी नपुसक ग्रह मानलेले आहेत. आणि मुळातच हा तमोगुणी असल्यामुळं त्याच्यामुळं होणारे विकार हे माणसाला त्रस्त करून सोडणारे असतात. आणि दुसरं, चंद्र अधिक शनी किंवा चंद्रासमोर शनी हा विषयोग समजला जातो. सगळ्या बंधनाचं, सगळ्या मुक्तीचं कारण चंद्राकडे. कारण चंद्र मनाचं कारकत्व आहे. ते पाहत असताना आपण पाहिलं, आणि हे पाहिलं की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. आणि ह्या मनाचा आणि शनीचा जर योग किंवा प्रतियोग, युती किंवा प्रतियोग झाला तर तो एक प्रकारचा विषयोग फलज्योतिषामध्ये रचलेला आहे. असे काही हिणकस विचार त्या माणसाच्या मनामध्ये येतात. शनी क्रूर नाही, परंतु नीच आहे. त्याच्या निगेटिव्ह, नकारात्मक परिणामाबद्दल बोलतात. आणि ज्याचा चंद्र शनीच्या अंमलाखाली आहे ती माणसं कधीही चांगला विचार करणार नाहीत. काही ज्योतिषी म्हणतात हा शनीचा गुण नाही आहे, चंद्राचा गुण आहे. चंद्र बिघडला नव्हे, चंद्र शनीला बिघडवतो असं काही ज्योतिषी म्हणतात. पण नाही, चंद्र जर शनीला बिघडत असतात तर चंद्रानं गुरुला पण बिघडवलं असतं, चंद्रानं बुधाला, शुक्राला पण बिघडवलं असतं. नाही, तर शनीचा अंमल चंद्रावर पडला की तो विषयोग झाला. आणि मग कूटनीती, कपट, सूड, मत्सर, द्वेष, ईर्ष्या हे सगळे गुण त्या माणसाच्या अंगामध्ये भिनतात. जसं रक्त भिनत, रक्तात भिनतात. जसं एखाद्याच्या अंगात खून संचरतो, एखादा भूतानं झपाटला जातो, तसं चंद्र आणि शनीची युती
किंवा प्रतियोग, चंद्रावर शनीची दशमदृष्टी असेल तर आणि दोन्ही बिघडलेले असतील तर अशी माणसं द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कुबुद्धी अशा वाईट विकाराने त्रस्त झालेले दिसतात. हे शनीचं नकारात्मक रूप आहे. दुसरं, जास्तीत जास्त वास्तविकता दाखवण्याचं काम शनीचं आहे. कठोर वास्तविकता, कटू सत्य, जीवनामधले कटू सत्य आपल्याला अनुभवाला येतात ते म्हणजे ज्या वेळेला आपला शनी नकारात्मक परिणाम द्यायला लागतो त्यावेळेला. कठीण समय येता कोण कामास येतो याची प्रचिती शनिबळ संपल्यानंतर आपल्याला येते. कोणी कोणाचा नाही, बाप मुलाचा नाही, मुलगा बापाचा नाही, नवरा बायकोचा नाही, बायको नवऱ्याची नाही, बहीण भावाचा नाही, भाऊ बहिणीचा नाही. हे केव्हा कळतं? ज्या वेळेला सगळ्यावर फार मोठं संकट येतं आणि प्रत्येक वेळेला माणूस संकट आले की स्वतः त्यातून निसटून जायचा प्रयत्न करतो, वाचायचा प्रयत्न करतो. आणि हे संकट आणायचं काम शनी भ्रमणाचं आहे. आणि मग कठीण समय येता कोण कामास येतो हे जर दाखवायचं असेल काम कोणाचं आहे तर ते शनीच आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण म्हणतो की शनी हा आरसा आहे. आपल्या अवतीभोवतीची माणसं कशी आहेत हे दाखवायचं काम शनीचं आहे. कठोर वास्तविकता, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष आपली एखाद्या माणसाची चांगली संगत असते, एकमेकाबरोबर आपण वागलेलो असतो, व्यवहार केलेले असतात, व्यापार उदीम केलेला असतो. आणि जर का त्या दोघांपैकी एखाद्याचं शनिबळ गेलं, संपलं की त्याला आपल्या भागीदाराचा कसा वाईट अनुभव येतो, तो अनुभव आणून देण्याचं काम शनीच आहे. म्हणून शनी कठोर वास्तविकता निर्माण म्हणजे दाखवून देतो. हा शनीचं दुसरं कारकत्व आहे. तसंच कठोर सत्यता पण आहे. आपण नेहमी म्हणतो सत्य हे नेहमी कडू असतं आणि बरोबर आहे. जे खरं आहे तेच शनी दाखवतो. थोडंसं शरीर पलीकडे येऊया आपण. चालता येत नाही, गुडघे दुखतायत, कंबर दुखते, नीट बसता येत नाही, पाठ दुखते, औषधे घेतो आपण, डॉक्टरकडे जातो आणि शेवटी सगळ्यांनाच आपण दोष देऊन मोकळा होतो. पण शनी कटू सत्य असं आपल्याला सांगतो की अरे तू ज्या शरीराविषयी एवढी तळमळ करतोस ते शरीरच तुझं मुळात नाहीये. कुठला एक क्षण येईल आणि तुझ्या घरापुढे गर्दी जमल, फार माणूस चांगला होता म्हणतील. हे कटू सत्य शनी आपल्याला जाणवून देतो की हे शरीर माझं नाहीये. आज आपण चालतोय, बोलतोय, चालतोय आणि बोलतोय, उद्या पॅरालिसिस झाला म्हणजे निम्म अंग आपलं जातं आणि आपल्याला नीट बोलता येत नाही. चालतोय बोलतोय म्हणलो होतो आपण, नीट चालता तर येत नाहीच नाही, नीट बोलता पण येत नाही. आपलेच अवयव आपलं आज्ञा आपल्या मेंदूची ऐकत नाहीत. म्हणून जगात आपलं कोणी नाही, तुझं शरीर सुद्धा तुझं नाहीये हे सांगण्याचं, हे कटू सांगण्याचं, कडू झार सत्य सांगण्याचं काम हे शनीच्या कारकत्वाखाली येते. हे आपण नीट लक्षात गेलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा शनीचा गुण आहे की शनी
हा अहंकाराचा नाश करतो. आय एम समथिंग इथपर्यंत ठीक आहे, पण आय एम एव्हरीथिंग असं जर कोणी समजायला लागला तर लगेच शनी त्याला समजावून सांगतो यू आर नथिंग. तू म्हणतोस ना आय एम एव्हरीथिंग, शनी त्याला सांगतो की यू आर नथिंग. हा अहंकार निर्माण झालेला असतो सूर्यामुळं, दूषित सूर्यामुळं. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्य शनी प्रतियोग आहे त्याचा अहंकार हाणून पाडायचं काम शनीचं आहे. ते शनीचं काम आहे. अहंकाराचा नाश करणं हे शनीचं काम आहे. आणि आता हा शनी वाईट परिणाम केव्हा केव्हा देईल हे पाहायचंय. अजून आपल्याला शनीचे काही कारकत्व पाहिजेत, परंतु वाईट परिणाम केव्हा देईल पाहायचंय की शनी राशी परत्वे बिघडला असेल तर, शत्रुगृही असेल तर. कारण सूर्य, मंगळ, हर्षल, प्लुटो शनीचे शत्रू आहेत. सूर्याच्या राशीत सिंहेत, मंगळाच्या राशीत मेषेत आणि वृश्चिकेत शनी निर्बली होतो. सिंह राशीत सगळेच ग्रह सूर्याशिवाय निर्बली होतात हे आपण पाहिले. आणि विशेष करून असं म्हटलं जातं की मेष आणि वृश्चिकेला शनी जास्तीत जास्त त्रास देतो. 7.5चा विचार करताना आपण पाहूया. तसं नाही. राशी परत्वे शनी जास्त त्रास देत नाही. शनी स्थान परत्वे जास्त त्रासदायक किंवा जास्त लाभदायक ठरतो. जसं एका मंगळामुळं कुंडलीतली 4 घरं बाद होतात. जिथे मंगळ आहे ते ग्रह आणि जिथे 3 ठिकाणी दृष्टी पडते ती घरं. तसं शनीमुळं, एका शनीमुळं कुंडलीतली 4 घरं बाद होतात. जिथे शनी आहे ते घर आणि जिथे दृष्टी पडते 3री, 7वी आणि 10वी ते. मग आता मेषेला आणि वृश्चिकेला शनी का त्रास देतो? तर शनीचा मूळ गुणधर्मच आहे की महत्वाकांक्षाला पायबंद घालायचा, मोठेपणा मिरवणाऱ्याला हाणून पाडायचं. आणि मेष आणि वृश्चिक ह्या मंगळाच्या राशी महत्वाकांक्षी, उमेदी, उत्साही म्हणून आपण समजतो त्यांचे गुणधर्म. आणि नेमकं हे शनीच्या कारकत्वाच्या विरोधात आहे. म्हणून ज्यांची मेष आणि वृश्चिक रास आहे अशा लोकांना शनीच्या अशुभ भ्रमणामध्ये जास्त त्रास होतो. त्याच्यामागे शास्त्रीय कारण हे. सिंह राशीच्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो. मेष वृश्चिक राशी महत्वाकांक्षी, उमेदी, उत्साही. सिंह रास मानी, अभिमानी, प्रसंगी, घमेंडी. म्हणून सिंह राशीच्या लोकांना सुद्धा किंवा सिंह लग्नाच्या लोकांना शनी चांगली फळं देत नाहीत. त्याची एकदा पाळी आली, शनीच्या कचाट्यात ते लग्न किंवा ती रास सापडली की काय त्या माणसाची लायकी आहे ते शनी दाखवून देतो. बाकीच्या ग्रहांचे आपण अध्यात्म पाहिले. बुधाचा अध्यात्म, शुक्राचा अध्यात्म. दुसऱ्या भाषेमध्ये शुक्र हे एखाद्या सुंदर बागेमधलं फुलाचं झाड आहे आणि शनी वैराण वाळवंटातले निवडुंगाचं झाड आहे. असं असून सुद्धा शनी हा शुक्रापेक्षा श्रेष्ठ आहे. का? तर त्या बागेला रक्षण करावं लागतं, त्या बागेला पाणी द्यावं लागतं. मग ते झाडं, ती रोपं, तिथली फुलझाडं असतात ती टिकतात, वाढतात. पण
वैराण जागेवरच्या मारधानावरच्या निवडुंगाला काही द्यावं लागत नाही, आपोआप तिथं गुण राहतो. म्हणून ज्याला मुळात शनिबळ आहे ती माणसं कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहतात. थोडंसं आपण आपल्या विषयापासून बाजूला आलो होतो. आणि हे जरी आपल्याला पटत असलं तरी त्यापेक्षा अनेक कुंडल्या पाहून तुमच्या नीट लक्षात येईल की जास्तीत जास्त शनीचा त्रास होत असेल तर तो वृषभ लग्नाला किंवा वृषभ राशीला होतो. वृषभ लग्नाला शनी भाग्याचं आणि दशमाचं कारकत्व आहे. शुभफळ द्यायला पाहिजे त्यांना, लग्नाला देईल. पण रास म्हणजे जिथं चंद्र आहे ती रास, म्हणजे वृषभ रास ही भोगी रास म्हणून आपण ओळखतो. भोगाचं आणि शनीचं वाकड आहे. आपण मगाशी पाहिलं की शनीकडे आसक्ती नाही, शनीकडे विरक्ती आहे. शनीकडे भोग नाही, शनीकडे त्याग आहे. आणि भोगी माणसाला त्याग करायला लावण्याचं सामर्थ्य केवळ शनी आणि शनीकडे आहे. म्हणून मुक्तिदाता शनी सुद्धा म्हटलं जाते. कर्मफलदाता शनी, तसं मुक्तिदाता शनी. आता आपण राशी परत का त्या व्यक्तीला जास्त त्रास होतोय आपण पाहिलं. लग्न परत सुद्धा शनीचा त्रास होतो. अजून शनीचं कारकत्व पाहत असताना आपण पाहिलं की कुंडली बघितली की आपल्या लक्षात येतं की ह्या माणसाची लायकी काय आहे. कशावरून? त्या कुंडलीमध्ये असणाऱ्या शनीच्या स्थितीवरून. का तर शनी कर्माची दिशा दाखवतो. त्याचं प्रारब्ध काय सांगतो, त्याचं संचित काय सांगतो. दुसरी गोष्ट, शनी हे अष्टमतः मृत्यू. शनीपासून 8व्या स्थानावरून मृत्यू पाहावा. मृत्यूचा अर्थ शब्दशः नाही घ्यायचा झाला तरी मृत्यूचा अर्थ महाभयानक संकट आपण पाहायचं. आणि एक म्हणजे शनी मृत्यूचं कारकत्व आहे हे त्यातनं सांगायचंय. शनी हे अष्टमतः मृत्यू. दुसरं एक न चुकणारं विधान आहे आपलं की ज्या ग्रहाच्या अष्टमात शनी, ज्या ग्रहाच्या अष्टमात शनी, त्या ग्रहाविषयी पूर्ण अशुभ फळ देण्याचं काम शनीच आहे. उदाहरणतः सूर्याच्या अष्टमात शनी, बरोबर वयाच्या मानानं बाप लवकर मरणे, बाप जिवंत असला तरी त्याचा आधार न लाभणे, वडील नेहमी संकटामध्ये असणे, अडचणीमध्ये असणे, वडिलांना महाभयंकर कुठला तरी आजार असणे, मोठा अपघात होणे, हे फळ मिळतं म्हणजे मिळतं. इथे थोडा आपल्याला अंशात्मक विचार करावा लागतो. चंद्राच्या अष्टमात शनी मूळ कुंडलीमध्ये आणि गोचरीनं सुद्धा तशीच परिस्थिती आली तर मातृसौख्याला ती लोक पारखी होतात. त्यात सगळे प्रकार आले. आईच्या मरणापासून ते आईच्या आजारपणापर्यंत, आईचे न पटण्यापर्यंत, घरदार निघून जाण्यापर्यंत, घरदार सोडून निघून जाण्यापर्यंत. बुधाच्या अष्टमात शनी, मग आम्हाला भिकेला लावायचं काम हा योग करतो. मावशीच्या संसाराचं वजू वाटोळं करायचं काम हा योग करतो. थोडक्यात आपण प्रत्येक ग्रहाचं कारकत्व काय आहे आणि त्या ग्रहाच्या अष्टमात जर शनी असेल मूळ जन्मलग्न कुंडलीमध्ये तर त्याची अशी फळं मिळतात. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं कुंडली बघत असताना. हे कारकत्वाप्रमाणे झालं. सप्तमेशाच्या अष्टमात शनी,
सप्तमेशाच्या अष्टमात शनी. नक्की बायको किंवा नवरा हा वयानं जास्त अंतर असणारा असतो. हल्लीच्या काळात मॅक्झिमम 2-3 वर्षाचा अंतर धरतो. हल्लीच्या काळात सुद्धा सप्तमेशाच्या अष्टमात शनी असेल तर कमीत कमी 8, 10, 12 वर्षाचं अंतर वयामध्ये असतं नवरा बायकोच्या. दोघांपैकी एकाच्या सप्तमेशाच्या अष्टमात शनी असेल तर शरीरशास्त्रीय दृष्ट्या सप्तमेशाच्या अष्टमात शनी असेल तर सप्तम स्थानावरून आपण पाठ कंबर पाहतो. माणसं कुबडी असतात. न चुकणारं विधान आहे. तुम्ही अनेक कुंडल्या पहा. उंच असतील कुबड येणं साहजिक आहे, पण बुटके असतील स्वतः तर ती कुबडी असतात. हे आपण काही उदाहरण घेऊन चालूया. षष्ठेशाच्या अष्टमात शनी असेल त्याला नक्की काहीतरी उत्सर्जन संस्थेचा विकार असतो. आपण मंगळाचे गुणधर्म पाहताना पाहिले. मंगळाच्या अष्टमात शनी असताना काय होतं? मोठमोठे अपघात होतात, रेल्वे अपघात होतात, माणसं धर्मबाह्य वर्तन करतात वगैरे वगैरे. तसंच ज्या ग्रहाच्या अष्टमात शनी त्या ग्रहाचे सगळे गुणधर्म ते कुंडलीला भेटत नाहीत, म्हणजे वाईट भेटतात. शनीचं दुसरं कारकत्व कुजवणं. कुज हा नाव मंगळाचं आहे, तो भाग वेगळा. मंगळ स्वतः एखाद्या राशीत कुजतो. 1.5 महिन्याला मंगळ बदलणारा मंगळ कधी कधी 8-8 महिने राहतो. म्हणून मंगळाचं वैयक्तिक नाव कुज हा आहे. पण कुजवण्याचं काम शनी करतो. एकाच परिस्थितीमध्ये माणसाला ठेवायचं काम शनीचं आहे. क्लार्क म्हणून लागला तर पाकिटावर जसं तिकीट चिकटलेलं असतं तसं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष त्याच पदावर राहून रिटायर होण्याची पाळी एखाद्या माणसाला येते ज्या वेळेला शनिबळ नसतं. त्याला म्हणतो आपण त्या माणसाला शनीनं कुजवलं. भले त्याचे गुण बाकीचे किती चांगले असू दे, तो प्रामाणिक असो, कष्टाळू असो, वक्तशीर असो, लाच न खाणारा असो, तरी परंतु शनी हा कुजवतो. एकदा का एका अवस्थेमध्ये माणसाला नेऊन टाकलं आणि जर कुंडलीमध्ये शनी चांगल्या अवस्थेमध्ये नसेल तर शनी कुजवण्याचं काम करतो. की शनीचं वाईट फळ, शनीचं वाईट कारकत्व कुजवणे. त्याच्यानंतरचं कारकत्व आहे शनीचं दारिद्र्य. काही लोकांना पाहिलं की आपल्याला वाटतं हे काय दरिद्री लोकांना माणूस आहे. तोंडावर एक प्रकारची लाचारी, वागण्यात एक प्रकारची लाचारी, काही कारण नसताना पुढे पुढे करण्याची प्रवृत्ती, आवर्जून गयावाया करून बोलण्याची सवय, हे शनीचं कारकत्व आहे. बिघडलेल्या शनीचं. म्हणजे जो शनी बिघडलेला आहे केव्हा बिघडतो आपण पाहिलं राशी परत्वे, स्थान परत्वे. दैन्य, कष्ट, कुजवणं, दारिद्र्य, कायमचं अनारोग्य हे सगळं शनीकडे आहे. म्हणून शनी चांगला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. का तर शनी माणसाला नेहमी त्याचे पाय जमिनीवर ठेवायला भाग पडतो. स्थान परत्वे पाहत असताना फक्त आपल्याला 2 स्थानाचा जास्त विचार करायचा आहे. एक दशमातला शनी हा अगदी प्राचीन ग्रंथापासून ते आजच्यापर्यंत ज्यांनी कोणी फलज्योतिषावर लिखाण केलंय त्यांनी त्यांच्या लिखाणाचा आणि आपल्या येणाऱ्या अनुभवाचं खूप साम्य आहे. आपण असा प्यारा बोला पाहिला आलेखाचा, यू शेपड. आणि दशमातला शनी
हा उलटा पॅराबोला असतो, म्हणजे उलटा योग. समजा एखाद्याचं मिथून लग्न आहे, दशमात 12 आकडा आला, मीनेचा शनी, तर का होतंय, इतर काही ग्रहांची साथ चांगली असेल तर त्यावेळेला फार वाईट समजावं लागतं. जर नुसता दशमात शनी असेल तर फारसं आपण आता सांगणारे ते फळ मिळणार नाही. परंतु दशमात शनी असेल, दशम भावारंभी उदित असेल आणि बाकीची ग्रह जर चांगले असतील तर त्याला वाईट परिणाम होतो. कसा ते पाहता. शनीचं काम सतत कष्ट करणे, कामात एकाग्रता, कामात व्यस्तता, आलेल्या संधीचा फायदा भरपूर घेण्याचं काम शनीचं आहे. शनी मुत्सद्दी, शनी धूर्त आहे. बुधाची साथ मिळाली तर शनी अधिकाराचा उपयोग करून 2 पैसे मिळवणारे सूर्याची साथ मिळाली तर, म्हणजे जर या दशमातल्या शनीला गुरु मंगळ बुध यांची किंवा एखाद्या घराची साथ मिळाली तर त्याची उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते. लिसन इट. त्याची उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते. दशमस्थान कर्मस्थान आहे. त्या माणसाचं जे काही कर्म चालू असेल, राजकारण असेल, क्रीडा जगत असेल, कला क्षेत्र असेल, दुसरा कुठला व्यापार असेल, तिथं भरमसाठ प्रगती होते. आणि दणक्यानं असा काळ येतो की माणसं एकदम रसाताळाला जातात. म्हणजे दशमातला एक शनीचा गुणधर्म कोणता, माणसाला कळसावर न्यायचं, आणि एक्झॅक्ट त्या अपोजिट दुसरा गुणधर्म कोणता, तर माणसाला एकदम पायथ्याला आणायचं. आपण त्या दिवशी म्हणलो होतो की माणसानं शिखरावर पोचू नये. शिखरावर पोचलं तर तोल सांभाळायचं काम फार अवघड आहे. फार अवघड आहे तोल सांभाळायचं काम. तोल जाणाऱ्या अनेक घटना माणूस शिखरावर असताना घडू शकतात. पैशाचा मोह आहे, अधिकाराचा मोह आहे, कीर्तीचा मोह आहे. आपण मोठ्या अधिकारावर आहोत म्हणून आपल्या किती कुणी आहेत नातेवाईक त्यांचं चांगलं करण्याचा मोह आहे. असा शिखरावर गेलेल्या व्यक्तीला मोह निर्माण झाला आणि शिखरावरच्या व्यक्तीनं कुणीकडे जरी पाय टाकला तर तो उताराकडे जातो. आणि एकदा शिखरावरून घसरला की दरीत कोसळण्याशिवाय त्याला दुसरा रस्ता नाही. म्हणून मग आपण असं विधान केलं होतं की दशमात शनी असेल तर बाकीच्या ग्रहांचं पाठबळ नसावं. पाठबळ असेल तर माणसाची अत्यंतिक प्रगती होते, आणि पाठबळ असेल तर अत्यंतिक प्रगती होते. आणि दशमातल्या शनीचा गुणधर्म आहे की शिखरावरून डुकरावर आणण्याचं काम दशमातला शनी करतो. आणि 9 कम टू द 4th हाऊस. जन्मलग्न कुंडलीमध्ये ज्याच्या चतुर्थात शनी आहे त्याचं उत्तर आयुष्य एकलकोंड, कुणीही न विचारणार, विरक्त भावनेचं, वैराग्यशील असं जातं. माणसं तुटतात. एकेकाळी भरमसाठ पैसा मिळवलेले लोक पैशाला महाग होतात. एकेकाळी ज्यांच्या अवतीभोवती 5, 50, 100 माणसं घुटमळत असायची, त्यांच्या अधिकारामुळे असो, त्यांच्या क्षेत्रातल्या कर्तबगारीमुळे असो, त्यांच्या अंगात असणाऱ्या कलेमुळे असो, पण अशा माणसाच्या जर का चतुर्थात शनी असेल तर उत्तरायुष्य अतिशय दुःखदायक जातं. न चुकणारं भविष्य हे. ज्याच्या दशमात शनी आहे त्यानं म्हातारपणासाठी काहीतरी कमवून ठेवावं. ज्याच्या चतुर्थात शनी आहे त्यानं
आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकटं राहण्याची तयारी ठेवावी. आणि या शनीबरोबर जर नेपच्यून सारखा दुसरा एकांत वासप्रिय ग्रह असेल तर तिच्या उत्तरायुष्याची वाटच लागते. साधारणपणे 52-53 साली 1952-53 मिथुन लग्नावर जन्मलेली जी माणसं आहेत त्यांची आजची स्थिती पहा तशीच आहे. मी सांगतो तशी 52-53चा जन्म म्हणजे त्यांचा आता उत्तरायुष्य चालू आहे. 65च्या पुढे गेलेत ते. ती माणसं कौटुंबिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे एकटी पडलेली आहेत. प्रोव्हाइडेड दॅट सॅटर्न अँड नेपच्यून आर इन द 4th हाऊस. म्हणजे स्थान परत्वे फक्त आपण 4थं आणि 10वं घर पाहिलं. थोडक्यात शनीचं कारकत्व काळोख, दुर्भाग्य, गुप्तता, व्यग्रता, एकांतवास, अनारोग्य, दारिद्र्य, त्यानंतर शोक, त्यानंतर निष्ठुरता, दुर्बुद्धी, कुटुंब बुद्धी मला सुचल्या आपण म्हणतो ती शनीच्या कारकत्वाखाली येतं. आपत्ती, तामसीपणा, मलिनता, अडथळे इतके कारकत्व शनीचे आहेत. आणि का चांगले आहेत तर हे माणसाला जागेवर ठेवतात. घमेंड माणसाच्या मनात निर्माण होऊ देत नाहीत. अजून काही थोडीफार माहिती आपण नंतरच्या भागामध्ये पाहू.